ह्याच्यामध्ये चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील ते आमच्या पक्षाचे जरी असले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं काम हे अजितदादा करतील. कुणाकडनं संपर्क झाला हे त्यांनी जाहीर करावं. उगत प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे जितेंद्र आव्हाडांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे. आव्हाड साहेब हे राजकारणातले राखी सावंत आहेत. मी याच्या आधी सुद्धा सांगितले, प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी ते काहीही करू शकतात, परंतु त्याने जे करतायत महायुतीमध्ये सोबत राहून दोस्तीत कुस्ती त्याने करू नये. बीडमधील मत्स्यजोगीतील प्रकारानंतर अख्खा महाराष्ट्र पेटलेला आहे आणि त्यावरनं सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडनं वारंवार लक्ष केलं जात आहे. या प्रकरणामधनं जर बघितलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांना देखील लक्ष वारंवार केलं जात आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याची राजीनामा त्यांनी द्यावा अशा प्रकारची मागणी विरोधकांकडून वारंवार केली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रवक्ता सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे, कारण की त्यांनी आज एक सूचक ट्विट केलेलं आहे. ते ट्विट असं होतं, चला चला सकाळ झाली, विचारधारा स्वाभिमान गुंडाळून जबरदस्ती महायुतीच्या गाडीत बसण्याची वेळ आली. नेमकं हे ट्विट त्यांनी का केलं आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, आपण हे थेट त्यांच्याकडनं समजून घेऊया. सूरज भाऊ, अशा प्रकारचं ट्विट करण्याची वेळ का आली आणि का हे ट्विट केलं आपण? बीड येथील झालेली घटना जी मत्स्यजोगी स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे, ती हत्या निंदनीय आहे, क्रूर आहे. ज्यांनी कोणी ती हत्या केली आहे त्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे. याच्यामध्ये चौकशी चालू आहे. चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील ते आमच्या पक्षाचे जरी असले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं काम हे अजितदादा करतील. दुसरा प्रश्न, चला चला सकाळ झाली, महायुतीमध्ये विचारधारा स्वाभिमान गुंडाळून सामील होण्याची वेळ आली, हे जे मी ट्विट केले, जे लोक आम्हाला स्वाभिमान विचारधारेच्या गोष्टी निवडणुकीच्या काळात सांगत होते, त्या पक्षातली अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा अशी झालेली आहे की आता पक्षाने महायुतीमध्ये सामील झालं पाहिजे, सत्तेत गेलं पाहिजे. ही भावना तिथल्या पदाधिकाऱ्यांची झाली आहे, निवडून आलेल्या आमदार खासदारांची झालेली आहे आणि अनेक लोक हे अजितदादाला सकाळी सकाळी येऊन भेटायला लागले. त्याच्यामुळं मी ते ट्विट केलेले आहे. नेमका हा तुम्ही पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करता, नेमका हा पक्ष कोणता? शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की नेमका कोणता पक्ष आहे? आपण शोधपत्रकारितामध्ये चांगलं काम करता हे मला माहिती आहे की अजितदादाला रोज सकाळी कोण येऊन भेटतं, कुठल्या पक्षाचे नेते आहेत, कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याच्यावरून लक्षात येईल की हे नेमके कोण आहेत. जे आम्हाला उपदेश देत होते निवडणुकीच्या काळात, जे आमच्यावरती विचारधारा आमच्या संस्कारावरती बोलत होते, जे आम्हाला गद्दार म्हणून हिणवत होते, ते आज आम्हाला दादाला सकाळी सकाळी दादा पदरात घ्या म्हणून भेटायला लागलेत. ते तुम्ही शोधून काढावेत की हे नग नमुने कोण आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील काल खूप महत्त्वाच्या दिवसभर चर्चा रंगल्या होत्या की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडनं त्यांच्या पक्षातील खासदारांना संपर्क केला जातो आहे आणि आमच्यासोबत आहे अशा पद्धतीचं त्यांना फोनवर सांगण्यात आलं आहे. यावरती खरं म्हणजे स्पष्टीकरण तटकरे साहेबांकडनं आलेलं आहे. मात्र अशा प्रकार कुठं घडलेला होता का, आणि जर घडला असेल पर त्याच्यात जर विचार केला आपण तर त्यांच्याच पक्षामध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार म्हणतात असं काही होऊ शकत नाही. जितेंद्र आव्हाड मात्र ठाम आहे की 100% फोन आलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे. लांडगा आला रे लांडगा आला या कथेतल्या त्या मुलासारखे आहे. सातत्यानं खोटं बोलणे हे जितेंद्र आव्हाडाचं एक कलागुण आहे आणि त्यांनी जे काल स्टेटमेंट केले त्याच्यावरती कुठल्याही खासदाराने म्हणलेलं नाही की आम्हाला तटकरे साहेबाकडनं संपर्क झाला. आता कुणाकडनं संपर्क झाला हे त्यांनी जाहीर करावं. उगत प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे जितेंद्र आव्हाडांनी केलेला केविलवाना प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीची, देशामध्ये एनडीची गाडी आधीच हाऊसफुल आहे. आमच्या गाडीमध्ये यांना जागा नाही. हे जबरदस्ती रुमाल टाकून बसण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्यांना कुणीही संपर्क केलेला नाही. हे जे संपर्क केला म्हणत आहेत, नेमकं सांगावं कुठं झाला, कुणाला केला. अरे ज्यांना संपर्क केला म्हणतायत ती लोक सांगतात आम्हाला संपर्क झालेला नाही. मग नेमका संपर्क झाला कुणाला? जितेंद्र आव्हाडाला सांगितलं कुणी?
आव्हाड साहेब हे राजकारणातले राखी सावंत आहेत. मी याच्या आधीसुद्धा सांगितले, प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी ते काहीही करू शकतात. हे अशा पद्धतीच्या वावड्या येऊन एक दिवस ते बातम्यात जिवंत राहिले, ह्याच्यासाठी त्यांनी केलेला तो प्रयत्न होता. वाल्मिक कराड हे बीड म्हणजे जे बीड जिल्ह्यात जे तालुका परळी त्याचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष राहिलेले आहे आणि अजूनपर्यंत देखील ते आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा सुप्रिया सुळेंनी मुद्दा उपस्थित केला पत्रकार परिषदेमध्ये. त्यांना 2022च्या काळात म्हणजे 6 महिन्यापूर्वी ईडीने नोटीस पाठवली होती, मात्र त्यांच्यावरती कारवाई झाली नाही. मग मलिकांना, देशमुखांना, राऊतांना आणि कराडांना वेगळा न्याय कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 2 प्रश्न आपण विचारले. वाल्मिक कराड हे लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आहेत. त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेऊ. असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठल्याही त्या हत्येमध्ये जवळजवळ जर कोणी सहभागी जरी असला तर त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही. आणि आमच्याकडनं आमच्या तालुका अध्यक्षाचं नाव आलं, आम्ही तात्काळ त्यांच्यावरती कारवाई केलं, निलंबन करून टाकलं, पक्षातून त्यांची हकालपट्टी केली. जर या प्रकरणामध्ये सुद्धा जर त्यांचं असेल तर ते सुद्धा आमच्याकडनं केलं जाईल. राहिला प्रश्न दुसरा, जी ईडीची नोटीस आली, ईडीनं का बोलवलं नाही, याबाबत ईडीचे अधिकारीच आपल्याला उत्तर देऊ शकतील की त्यांनी का बोलवलं नाही, कारण ती एक स्वतंत्र यंत्रणा आहे. जर राजकीय विषय असता तर मी त्याच्यावरती भाष्य नक्कीच केलं असतं, परंतु अनेक लोक आहेत ज्यांना ईडीच्या नोटीस आल्या पण ते गेले नाहीत. अशा अनेक लोक आहेत. नेमकं कोणते? आता त्यांच्याच पक्षात आहेत, त्यांनी शोधावं की आपल्या पक्षातील किती लोकांना ईडीच्या नोटीस आल्या होत्या, ते ईडीच्या ऑफिसला गेले होते का. फक्त राजकारण करायचं आहे पवार म्हणून साहेबांना देखील ईडीची नोटीस मी आली होती. कुणाचं नाव घेत नाही. कुणाला आलत्या मी आधीच म्हणलं की तुमची शोध पत्रकारिता खूप चांगली आहे, तुम्ही नावं शोधावेत. सुप्रियाताईंना माहीत आहे कुणाला नोटीस आलेले आहेत. त्याच्यामुळं त्याच्यात मी अधिक खोलात न जाता फक्त आरसा दाखवण्याचं काम केलं. अशा पद्धतीचे विधानं करून संतोष देशमुख हत्येचं राजकारण करू नये, एवढीच माझी विनंती सर्व पक्षातल्या नेत्यांना आहे. असं काय घडलंय, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते राज्याचे गृहमंत्री देखील आहे. आता त्यांची स्तुती ही ठाकरे शिवसेनेकडनं आणि तुम्ही काही दिवस त्यांच्यासोबत राहिलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होते. आज कुठेही त्यांच्या विरोधात असं स्टेटमेंट केलं जात नाही. असा काय बदल झाला इतक्या काही दिवसामध्ये, म्हणजे साधारणतः 1-2 महिन्यामध्ये? कदाचित आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर जी शासनाकडनं अन्नधान्य पुरवठा होतो तो चांगल्या पद्धतीचा त्यांच्या घरापर्यंत पोहोचत असेल, त्यांचे विचार त्याच्यातून चांगले झाले असतील म्हणून त्यांचे विचार बदलले असतील आणि कदाचित त्यांना कुठंतरी आमच्या गाडीत कुठं बसायची जागा भेटते का, यासाठी हा चाललेला केविलवाना प्रयत्न आहे. त्यांनाही माहीत आहे 5 वर्ष आपण सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही, म्हणून ही लोक अशा पद्धतीची स्तुतेसुमने उधळून कुठंतरी आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्या लोकांना सांगतो आमची गाडी हाऊसफुल आहे. पण हे असं काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहे त्यांना टार्गेट होत नाही कराड प्रकरणावरनं, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांना टार्गेट केलं जातं, म्हणजे अशी वेगळी खेळी का चालली अशी? काही लोकांना मी आधीच म्हटलं होतं की या प्रकरणावरती स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळं ही लोक अशा पद्धतीचं करतायत, अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह आमच्या पक्षावरती उपस्थित करतात. मी त्या लोकांना एकच सांगू इच्छितो, अजितदादांनी सांगितलं या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ते असू द्या, नेता असू द्या, पदाधिकारी असू द्या, जर कोणी दोषी आढळला तर त्याच्यावरती कारवाई होणार. चौकशी चालू असताना काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यांना मी एवढंच सांगतोय, राजकारण करू नका. सर्वांनी मिळून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय कसा भेटेल यासाठी प्रयत्न करूयात. राजकारण करायला गेलं तर आमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत, आम्हीही बोलू शकतो, परंतु आम्हाला या गोष्टीचं राजकारण करायचं नाही. आम्हाला त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आता हा झाला विरोधकांचा भाग. आता तुमच्यासोबत असलेले महायुतीतील सुरेश धस ते तर तुमची खिल्ली उडवताय बोलताना. ही भाषा काय, सोबत राहून महायुतीत एक म्हणजे सोबत मतं मागितले, तुम्ही देखील प्रचाराला गेले असालच म्हणजे महायुतीसाठी, भाजपसाठी मत, ते देखील वार करताय म्हणलं काय, मित्र एक प्रकारे सहकारी मित्रच आहे, ते देखील वार करताय या प्रकरणावरनं. सुरेशांना कुणाची तरी जागा घेऊ इच्छित आहेत. आता ते कुणाची घेऊ इच्छित आहेत ते त्यांना माहिती आहे, परंतु त्याने जे करतायत महायुतीमध्ये सोबत राहून दोस्तीत कुस्ती त्याने करू नये. कारण ते जे आमच्या नेत्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. 1 महिना झालं, एक आरोपी अजून भेटत नाही.
मग गृह खात आणि गृहमंत्री करतायत काय, हे प्रश्न आम्ही पण उपस्थित करू शकतो ना. बरोबर. परंतु सुरेश दसांनी दोस्तीमध्ये कुस्ती करू नये. जे काही असेल तुमची आमची सगळ्यांची भूमिका हेच राहिली पाहिजे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय कसा भेटेल. त्यांच्याकडे सढळ पुरावे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कुठल्याही पदाधिकारी कार्यकर्त्याच्या विरोधात तर त्यांनी पोलिसांना द्यावेत, अजितदादांना द्यावेत, मुख्यमंत्र्यांना द्यावेत, गृहमंत्र्यांना द्यावेत. उगाच चौकात उभं राहून सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम त्यांनी करू नये. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही असं बोललं जाते. सुरेश दसांची भाषा थोडी मवळ झाली गेल्या 2 दिवसामध्ये, काय कारण असू शकतं? आता ते कारण तेच सांगू शकतील की त्यांची भाषा का मवाळ झाली. त्यांच्याकडे पुरावे कदाचित नसतील म्हणून ही भाषा मवाळ झाली असेल. आमचं म्हणणं पहिल्या दिवसापासूनचं हेच आहे, कुठल्याही पदाधिकारी व्यक्तीनं जर आमच्या पक्षातल्या एकाही पदाधिकारी कार्यकर्ता त्या प्रकरणामध्ये दोषी असलेला पुरावा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कारवाई करणार म्हणजे करणार. परंतु दोषी नसताना जाणीवपूर्वक पक्षाला जर बदनाम कराल तर जशाच तसं उत्तर आम्ही देणार. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जेव्हा जेव्हा अजितदादांवरती प्रश्न उपस्थित करतात त्यावेळेस सर्वात पहिले तुम्ही समोर येऊन त्यांना प्रत्युत्तर करत असतात. अनेक ठिकाणी चर्चेमध्ये देखील बघितलं तुम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले, त्यांना देखील तुम्ही आता उत्तर देताय. त्यांच्या बोलण्यात कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? अंजली दमनिया ताई मी आधीच सांगितलं त्या रिचार्जवर चालणाऱ्या ताई आहेत. ते त्यांचं 4 दिवसाचं रिचार्ज होतं, तिथं 4 दिवस काम केलं, त्याच्यानंतर शांत झाल्या. परंतु ह्या अशी लोक जे असतात स्वतःला समाजसेवक म्हणून घेतात, कुठंतरी कोणीतरी रिचार्ज केलं की ते काय तेवढं टार्गेटेड वर्क करतात. ह्या लोकांना आम्ही फारसं महत्त्व देत नाही. हे काही समाजसेवक वगैरे काही नाहीत. यांना कुणीतरी चार्ज करतं, हे रिचार्ज होतात आणि ते इथे येऊन माध्यमामध्ये चर्चा करतात. परंतु ह्यांची खरी लढाई जर असेल तर त्यांनी सढळ पुरावे द्यावेत. उगाच बीडमध्ये जायचं, काहीतरी केल्यासारखं दाखवायचं, माध्यमाला सोबत घ्यायचं, थैदॅट आम्ही पण करू शकतो ते. परंतु न्याय जर द्यायचा असेल तर तुमच्याकडे सढळ पुरावे असतील तर ते प्रशासनाला द्यावे, माध्यमाला नाही. माध्यमाची दिशाभूल त्यांनी करू नये. अंजली दमानियाचं काम आत्तापर्यंतचा इतिहास हेच राहिलेला आहे. वर्षामध्ये 25 देश फिरणारे ताई काय काम करते, कुठून उत्पन्न म्हणजे तिचं उत्पन्नाचा स्रोत काय हे सांगू शकलेले नाही. त्यांनी आम्हाला अशा गोष्टी सांगाव्यात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करावी, आमच्या नेत्यावर टीका करावी, इतक्या त्या आमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. त्या कुठल्या समाजसेविका नाहीत, ते फक्त आणि फक्त सुपारी घेऊन काम करतात. बीड खरोखर बीड इतका म्हणजे भयान परिस्थिती बीडमध्ये, कारण की सध्या आता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा एक होता, एक संघ होता, तेव्हा देखील बीडमधले नेते आमदार झालेले, निवडून आले धनंजय मुंडे. मात्र आता सरळ बीडची जी दाखवली जाते, बीड अतिशय भयान आहे, बिहारसारखी परिस्थिती तुम्ही तिथं बघितली. म्हणजे खरंच तशी परिस्थिती जशी सांगितली जाते, बोलली जाते, ज्या पद्धतीनं आता बीडला बदनाम केलं जातं आहे का? ह्याच्यामध्ये काही गोष्टीमध्ये तथ्य जरी असलं तरी मी माझ्या शेजारचा जिल्हा बीड जिल्हा, काही गोष्टीत तथ्य जरी असलं तर सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत असं नाही. काही गोष्टी काल्पनिक आहेत. जशी परिस्थिती परळीमध्ये तशीच आष्टी पाटोद्यामध्ये पण आहे. वाळूचा उपसा तिथं पण होतो, तिथं पण जमिनीवर अतिक्रमण होतं. मग त्याच्यावर कोण बोलणार आहे? नुसतं बीड आणि परळीवरती बोलून चालणार नाही. ज्या काही ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात त्या चुकीच्याच आहेत, त्याच्यावरती बोललंच पाहिजे. परंतु जी काही चित्र निर्माण केलं जाते ते तेवढ्या तीव्रतेचं ते चित्र नाही, परंतु काही प्रमाणात आहे हे सुद्धा आम्ही मान्य करतोय. आणि कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी कुणाची आहे तर आमचीच आहे. आम्ही ते व्यवस्थित नक्कीच करू. शेवटचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. दादांबरोबर तुम्ही कायमच असतात. मोठ्या पवारसाहेबांच्या संपर्कात अनेक वेळी तुम्ही यापूर्वी होतात, त्यांना जवळून बघितले. पक्ष एक व्हावं, दोघं दादांनी म्हणजे पवारसाहेबांसोबत दादांनी एकत्र यावं अशी राज्यातील ग्रामीण भागातील जनतेची इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा. तुम्हाला वाटतं एकत्र यावं दोघांनी? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या किंवा या दोन्ही पक्षात काम करणाऱ्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दादानी साहेबांनी एकत्र यावं. परंतु दादांनी जो राजकीय निर्णय घेतला आहे तो वेगळा निर्णय घेतला. 2 राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि कुटुंब वेगळे आहे. परंतु आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की ते दोघांनी एकत्र यावं आणि आल्यावर आम्हाला कुणालाही दुःख वाटणार नाही. ही वेळ कधी येऊ शकते? समजा जसं झालं तर ही वेळ भविष्यामध्ये याच 5 वर्षात येऊ शकते असं वाटतं तुम्हाला? ही वेळ कधी येऊ शकते दादा आणि साहेब सांगू शकतात, दुसरं कोणीही सांगू शकत नाही. हे ते दोघं सांगू शकतात. धन्यवाद तुम्ही लेट्सअपसोबत संवाद साधल्यामुळे. हे होते सुरेश चव्हाण, ज्यांनी अतिशय मार्मिक आणि उत्तमरित्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.